तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला येत्या 12 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मात्र अजूनही महायुतीच्या काही जागा वाटपाचा पेच सुटलेला नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण मुंबई, नाशिक, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, पालघर, उत्तर मध्य आणि संभाजीनगर या जागेची मोठी अडचण सध्या असल्याचं बघायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे यांचं नावही उमेदवारीसाठी चर्चेत होतं. मात्र ते निवडून येत असणार पैठण हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघ येतो. स्वतःच्या हक्काचे मतदान नसताना त्यांना उमेदवारी देण्याबाबत नेत्यांमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडे अपक्ष म्हणून का असेना निवडणुकीमध्ये उतरूच असं सांगणारे विनोद पाटील यांनी शिंदे गटातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे इथून उमेदवार कोण द्यायचा याची चर्चा महायुतीत सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जागांचा पेच कायम आहे त्या जागांबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर त्या भागातील नेत्यांना बोलावून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा जागाचा पेच लवकरच सुटेल असा विश्वास महायुतीचे नेते व्यक्त करत आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.